नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 12 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शन होणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघतोय की नाशिक या ठिकाणी सकाळचा हवामान अंदाज तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी सकाळचं वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, चाळीसगाव, सिल्लोड, तसेच धुळे, परोळा, जळगाव, शिरपूर, साक्री, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकते। त्याचबरोबर जुन्नर, मंचर, खेड या ठिकाणी सुद्धा सकाळचं हवामान हे पूर्णतः कोरडे राहील। तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे। मुंबई साईड जर बघितली तर डहाणू, पालघर, कल्याण, डोंबिवली, वाडा, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं हवामान फक्त ढगाळ असणार आहे। कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही। त्याचबरोबर सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, विटा, वडूज या ठिकाणीसुद्धा सकाळचं हवामान हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, दिंडी, अफलाजापूर, विजयपूर, जत या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। तसेच अहिल्यानगर भागात बघितलं जामखेड, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, काईज, बीड, गेवराई, माजलगाव, खेड या ठिकाणीसुद्धा सकाळचं हवामान हे पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। लातूर, उदगीर, अहमदापूर, दिगलोर, परळी, माजलगाव, परभणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। नांदेड, परभणी, निजामाबाद, तसेच जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, उन्हार या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमारास आहे। तसेच सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, कर्जत, यवतमाळ, वर्धा, आर्वी, अमरावती, खंडोळी, नागपूर, अचलापूर, अकोट या ठिकाणीसुद्धा सकाळचं हवामान हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर सोलापूर, अकलूज, पुणे भाग, तसेच जेजुरी, बारामती, लोणंद, फलटण, सासवड, लवासा या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण पूर्णतः कोरडे राहील। तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे। आपण समजा 10, 11, 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल दिसून येतो तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरणामध्ये थोडासा बदल होत आहे। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण ढगाळ असून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडू शकतात। तसेच मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव, धुळे, परोळा, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर हलक्या पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात। संभाजीनगर भागात जर बघितलं तर पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, तसेच भगूर, कोटेगाव, पैठण, अंबड, जालना या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील आणि काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। गेवराई, बीड, माजलगाव, काईज, तसेच जामखेड, खाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। श्रीगोंदा, दौंड, करमाळा, परांडा, कर्जत, राळेगाव, शिरूर, खाडा, जामखेड या ठिकाणी वातावरण हलकेसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर खोपोली, गोरेगाव, मुंबई, कल्याण, डोंबिवली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो। सातारा, वडूज, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, निपाणी, बेलगाव, गोकाक, सावंतवाडी, बागलकोट या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। तिलकोट, विजयपूर, जत, दिंडी, अफलाजापूर, कलबुर्गी, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी मात्र वातावरण हे कोरडे राहील। तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वाऱ्यासुद्धा वाहताना दिसणार आहे। आपण 3च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे। तुम्ही बघू शकता की मुंबई साईड, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। तर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तसेच सावंतवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। कोल्हापूर, सांगली, निपाणी, गोकाक, बागलकोट, जत, विटा, कराड, वडूज, सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे। पंढरपूर, सोलापूर, लिस, तुळजापूर, बार्शी, पेठ या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे। पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही। तर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। अहिल्यानगर भागात सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला
वारेसुद्धा वाहताना या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, लोणार, जिंतूर, चिखली, सिल्लोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे. तर त्या ठिकाणी वारेसुद्धा जोरदार वाहणार आहे. पाऊस हा मात्र त्या ठिकाणी पडणार नाही. त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा दुपार सुमारास पडू शकतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की नागपूर विभागामध्ये आपण बघितलं तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, कापसी, आदिलाबाद, पुसद या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. रामगुडम, विजापूर तसेच आदिलाबाद, अमरावती या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे. अकोला, पुसद, आदिलाबाद, नांदेड, बीड, लातूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे. कलबुर्गी, बिदर, सिद्दीपेट, वरंगल, खमंग, नलगोंडा, हैदराबाद या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. सांगली, गोकाक, वल्ली, सातारा, अकलूज, सोलापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर मुंबई, खोपोली, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर सांगली, गोकाक, सातारा, अकलूज, पुणे या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे. तर अहिल्यानगर भागातसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे. तर संभाजीनगर भागातसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे. पाऊस मात्र कोणताही नसेल, वातावरण ढगाळ असणार आहे. तर त्यामध्ये जोरदार वारेसुद्धा वाहण्याचा दाट अंदाज आपल्या ठिकाणी येत आहे. मनमाड, मालेगाव, धुळे, परोळा, जळगाव, साक्री या ठिकाणी वातावरण ढगाळ असून पाऊस कोणताही पडणार नाही. मात्र वारे त्या ठिकाणी जोरदार वाहणार आहे मित्रांनो. आपण संध्याकाळी 7 ते 8च्या सुमारास बघितलं तर पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही बघू शकता की संभाजीनगर सोडलं तर संभाजीनगर, जालना, पैठण, जिंतूर, परभणी, माजलगाव, बीड, काही जामखेड, करमाळा पेठ, लातूर, बार्शी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस रात्री 8च्या सुमारास होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. मात्र नाशिक भागामध्ये बघितलं तर इगतपुरी, त्र्यंबक तसेच मनमाड, वैजापूर, मालेगाव उत्तर भागामध्ये, धुळे, परोळा, साक्री पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. अकोला, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, नागपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. वरंगल, रामगुंडम, विजापूर, कापसी या ठिकाणी मात्र चंद्रपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तसेच मुंबई साईड, मुंबई, डहाणू, पालघर, रत्नागिरी तसेच कोकण किनारपट्टी, सातारा, रत्नागिरी, राजापूर, पणजी या ठिकाणी मात्र वातावरण संध्याकाळच्या टायमाला हे पूर्णतः ढगाळ असणार आहे. संभाजीनगरच्या भागात संभाजीनगर, लोणार या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे. आपण रात्रीच्या 10च्या किंवा 11च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता वातावरणामध्ये पूर्णतः बदल येत आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील. तर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, सिल्लोड, चिखली, जळगाव, परोळा, धुळे, साक्री, नवापूर गुड मॉर्निंग वेदर रिपोर्टर काका. या ठिकाणी जोरदार पाऊस या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. हिंगोली, परभणी, नांदेड, वाघोला, माजलगाव, परळी, अहमदापूर, काईज, लातूर, पेठ, उदगीर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. आदिलाबाद, वाई, चंद्रपूर, मोकाना तसेच गडचिरोली, नागपूर या साईड मात्र मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे. अहिल्यानगर भागात पूर्णतः कोरडे वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तर पुणे विभागामध्ये सुद्धा वातावरण हे कोरडे राहील. तर मित्रांनो, ही झाली रात्रीची आपली उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.